याने सांगितल्याप्रमाणे वेळेचं बंधन आहे. तर डायसवर बसलेल्या प्रत्येकाचं नाव न घेता सन्माननीय सगळे सदस्य इथं बसलेले आणि माझं नाव नेहमी नेहमी AGM नागपूर असं काहीतरी म्हणतात. नागपूरहून मी रिटायर्ड झालो, राहणार इथंच झालं. नागपूरचा काही अर्थार्थी सध्या संबंध नाही आहे. मी थोडंसं वैयक्तिक वेगळ्या पद्धतीने बोलणार आहे आणि आज जे बोलणार आहे फक्त त्या जोडप्याविषयीच बोलणार आहे, बाकी कोणाविषयी बोलणार नाही. म्हणजे कोणी मदत केलं, कोणामुळं हे झालं ते झालं, दॅट इज अपार्ट फ्रॉम दॅट. फक्त त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे दोघांचं. मी सुद्धा नोकरीला सुद्धा स्टेट बँकेत होतो. नोकरी करणाऱ्या माणसाच्या अंगामध्ये इतकी ताकद असते, पण त्या खुर्चीमध्ये बसणाऱ्या माणसाची मानसिक जी स्थिती असते ना त्याच्यावर अवलंबून असते. आज एक साधा वाद, तुम्ही म्हणता की MSCBमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स, चीफ इंजिनियर सगळं भरपूर आहे, पण या परिसरामध्ये ओळख जी आहे एक छोट्याशा आमच्या टेक्निकल काम करणाऱ्या माणसाची माळीस आहे. आता कित्येक लोकांच्या बोलण्यात असं निदर्शनास आलं की कासराळी म्हणल्यानंतर MSCBचे मोठे पदाधिकारी कुठे असतील माहिती नाही, त्याचा जो चेन आहे त्या चेनप्रमाणे असेल ते, पण इथल्या गावकऱ्यांसाठी MSCB म्हणजे फक्त माळी. म्हणजे थोडक्यामध्ये बोलायचं असेल तर अँबॅसेडर जो असतो, ब्रँड अँबॅसेडर ज्याला म्हणतो आपण, ते MSCBचे इथले एरियाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणजे आमचे साडू शंकरराव. हे मला वाटतं आपल्या ऑर्गनायझेशनला सुद्धा इथे मोठे लोक बसलेले आहेत ऑर्गनायझेशनचे, त्यांच्यासाठी प्राईड आहे. ऑर्गनायझेशनचं नाव जे चांगलं किंवा वाईट जे होतं ना, इथं करप्शन आहे, इथं करप्शन नाही आहे, हा डिपार्टमेंट चांगला, हा डिपार्टमेंट चांगला नाही, याची जी व्याख्या असते ना ती व्याख्या कशावर असते, त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या वागणुकीवर असते. ही नंदा जी आहे सध्या शंकररावची पत्नी, ती अत्यंत छोटी होती. मला वाटतं साधारणतः 4-1 वर्षाची असेल. मी तिथे कॉलेजला होतो नांदेडला, पण देगलूरला. तर ती लहान होती, तिला मी शाळेत न्या, बोलणं शिकवा. तर ज्यावेळेस तिचं लग्न करायची वेळ आली त्यावेळेस शंकरराव MSCBच्या अगोदर एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करत होते. मनापासून मी खट्टू झालो होतो की या एवढ्या हुशार पोरीला एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या पोराला देत आहेत. मनापासून राग येत होता, पण मी तिथे नव्हतो, मी कुठेतरी दुसरीकडे होतो, मी नोकरीच्या निमित्ताने. पण त्या व्यक्तीने आज स्वतःची ओळख स्वतःच्या कार्याने, स्वतःच्या कामाने, स्वतःच्या वागणुकीने आज काय पाहावं लागतं, एवढे मोठं जनसमुदाय दिसतो इथे, मोठमोठे व्यक्ती आहेत इथे. तर आता छाती माझी गर्वाने फुलते की त्याच नंदाला या गावामध्ये स्वतःची वेगळी ओळख. तर कर्मचारी म्हणा किंवा राजकारण म्हणा, एखादा काम करणारा जादूगार असल्यासारखं परिस्थिती पाटायला वेळ लागत नाही. शंकररावची जर ओळख सांगायची असेल, सौजन्य हा शब्द आहे मराठीमध्ये, बरोबर आहे. त्याची व्याख्या बघा तुम्ही, सौजन्य म्हणजे का, आपण कोणाला एक चांगलं काम केलं की सौजन्यशील माणूस आहे म्हणतो आपण, पण सौजन्याची कंप्लीट व्याख्या जर पाहिजे असेल शंकररावकडे बघा. किंवा कमिटमेंट नोकरीमध्ये जे म्हणतो आपण, हा खूप कमिटेड माणूस आहे, खूप वाहून घेणारा माणूस आहे. कोणालाही म्हणतो आपण साधारणतः चांगलं काम करणार आहे, पण खऱ्या अर्थाने वाहून घेऊन काम करण्याला आपलं जे रोटी भाकरी जी देणारी जी आपली संस्था आहे त्यांच्यासाठी MSCB, त्यांच्यासाठी जागून काम करणं ते जे असतं ते कमिटमेंट शंकररावमध्ये आहे. म्हणून तर हे सगळं दिसतं. मला वाटतं एवढं साधं काम नाही आहे. आज एवढा जनसमुदाय जमणं, नातेवाईक येतील तुमच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी, किंवा स्वार्थ असेल तर लोक येतील. रिटायरमेंटच्या लोकांसाठी कोण येणार आहे, आज आहे उद्या नाही आहे, काय येतील इतक्या लोकांनी आता स्वागत केलेलं आहे, इतक्या लोकांनी वैयक्तिक भाषण दिलेलं आहे. तर दुर्मिळ होत चाललेलं आज शंकररावसारखे व्यक्तिमत्व समाजाला त्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि माझी कॉलर टाईट होत आहे की माझा साडू हा एक समाजामध्ये एक वेगळं दीपस्तंभ सारखा आज माणूस आहे. MSCBसाठी मोठी गर्वाची गोष्ट आहे. खरंच आता बोलायचं भरपूर आहे, आणखी बरेच वक्ते बोलायचे आहेत. तर पुढचं आयुष्य, आता मी रिटायर्ड होऊन 10 वर्ष झाले शंकरराव, तर माझा अनुभव सांगतो. मोठा साडू म्हणून तुमच्यापेक्षा जास्त वयाने मोठा आहे, रिटायर्ड होऊन 10 वर्ष झालं. रिटायरमेंटचं लाईफ जे आहे ना थोडंसं वेगळ्या पद्धतीचं असतं. नोकरी करते वेळेस 7-8 तास दिवसाचे, 10 तास माणूस बाहेर असतो. बायकांना सुद्धा, बायकाचं स्वातंत्र्य असतं घरी, कुठलं सिरियल बघायचं, कोणाशी फोन लावायचं, कोणाशी किती बोलायचं.
कारण नवरा 10 तास बाहेर आहे त्याचे त्याच्या कामानिमित्त. आता तसं नाहीये नंदा, 24 तास तुझ्यासोबत. आता त्यानं सांभाळणं तुझ्यासाठी कला ती एवढं सोपं नाहीये. नोकरीची एक सवय झालेली असते, एक रुबाब असतो माणसामध्ये. तो रुबाब रिटायरमेंटच्या नंतर झिरो होतो. पण माणसाला कळत नाही, रिटायर झालेल्या माणसाला माझं आता झिरो झालेलं आहे, त्याच तोऱ्यात वागतो माणूस. मग ते त्रास सगळ्यात जास्त घरच्या लोकांना होतो. तर ते सांभाळायचं काम मुलाचं बायकोचं मोठ्या प्रमाणात आहे. तर ते बघा. शंकरराव, तुमच्यासाठी असं आहे की हे सांगायला नको, सांगतो मी. बँकेतला रिजनल मॅनेजर होतो, तर मला आर्थिक बाजू सांगतो मी. आता तुम्ही रिटायर्ड झालात, मला वाटतं MSc मध्ये पेन्शन नाही आहे. रिटायरमेंटच्या नंतरचं जे लाईफ असतं ना ते डिफिकल्ट असतं. आमच्यासारख्याला पेन्शन असतं, पण MSc मध्ये पेन्शन नाही आहे. एक लिव्हिंग स्टँडर्ड तयार झालेलं असतं आपलं. एका पद्धतीनं वागतो आपण, येणारे जाणारे पाहुणे रावणे आपला जो असतो ना, तर तो मेंटेन करण्यासाठी पैसा लागतो. पैशाचा विनियोग व्यवस्थित पद्धतीनं करा. मी हे म्हणत नाही की मुलांना देऊ नका, मुलांना द्या, पण हे तेवढंच सत्य आहे की आज पैशाची आपल्याजवळ असेल तरच किंमत आहे, इव्हन आपल्या घरात सुद्धा. त्यासाठी त्याचा विनियोग तंतोतंत करा. कुठेही वायफळ भावनेच्या आहारी जाऊन कुठेही जास्त खर्च करू नका, सांभाळून ठेवा. ओके. ह्या सगळ्या गोष्टी पाहुणे रावणे जवळ यायला फार वेळ लागत नाही. एखाद्या वर्षानंतर मग कोणी जवळ येत नाही आपल्याला. तर त्याचे विनियोग व्यवस्थित करा. तुम्ही इथे आलात त्यांच्यातर्फे मी अत्यंत आनंदी आहे, मनपूर्वक तुमचा आभार मानतो आणि थांबतो.